विश्वास ठेवा, मी काही घेऊन जायला नाहीये. अरे हिला मेंटल हॉस्पिटल मध्ये घेऊन जा, वेळ लागलाय तिला. मी 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 वेडी नाहीये. नाही, सोडा सोडा तिला, सोड तिला. माझी मुलगी वेडी नाहीये. साहेब प्लीज असं करू नका. स्वानंदी काय वेडे नाहीयेत खरंच. मणी, माझा पेशन्स टेस्ट करू नको. ह्याच्या आधी तिच्या अनेक चुका मी माफ केलेल्या आहेत, पण ही चूक मी माफ करणार नाहीये. हिने आज अर्जुनला मारण्याचा प्रयत्न केला. नाही साहेब असं काही नाही. तिची जागा ह्या घरामध्ये नाही तर मेंटल हॉस्पिटल मध्ये घेऊन जायला. मी अर्जुनवर हल्ला नाही केला. मी अर्जुनला भेटायला आले होते. मी त्याला हात सुद्धा लावला नाही. मी साहेब मी वेडी नाही. हे घेऊन जा तिला आणि ना तिला चांगले शॉक द्या. हा, डोकं ठिकाणावर येईल तिचं. अर्जुनवर हल्ला केला असती नाही. घेऊन जा. नाही, मी 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 वेडी नाहीये. मला हॉस्पिटल मध्ये नाही जायचंय. मणी सर प्लीज यांना सांगा मी वेडी नाहीये. प्लीज मणी सांग त्यांना, माझी मुलगी वेडी नाहीये. तिला हॉस्पिटल मध्ये नका पाठवू. नीलम, स्वानंदीला वेड लागलाय. तू कितीही नाही म्हणालीस ना तरी सुद्धा इथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाने बघितलंय. तिने काठी घेऊन अर्जुनला मारण्याचा प्रयत्न केला. तिची जागा या घरामध्ये नाही तर मेंटल हॉस्पिटल मध्ये घेऊन जायला. मी वेडी नाहीये. मी माझ्या बाळाला मारायला आले नव्हते. त्याच्यासाठी पूजा ठेवली होती म्हणून बघायला आले होते. प्लीज मी 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 वेडी नाहीये. नीलम नाही, सोड. मी वेडी नाहीये. नीलम सोड. सोडा मला. नीलम, मी नाहीये, सोडा तिला. नीलम सोड. सोडा मला. घेऊन जा. सोडा तिला. मॅडम, मणी सराव प्लीज सांगा त्यांना. स्वानंदी तू घाबरू नको, मी आहे ना. नीलम थांब. मणी स्वानंदीला वाचव. प्लीज मला माझ्या बाळापासून लांब नका करू. माझं बाळ माझ्यापासून कसं राहील. मला हॉस्पिटल मध्ये नाही जायचंय. मणी सर मी वेडी नाही. प्लीज सांगा यांना. हे बघता काय, घेऊन जा ना. मी वेडी नाहीये. मॅडम, स्वानंदी, मणी सर प्लीज सांगा त्यांना मी वेडी नाहीये. अरे बघत काय उभायस, गाडी चालू कर, घेऊन जा. प्लीज मला, मी वेडी नाहीये. स्वानंदी सोडा. स्वानंदी मणी स्वानंदी. प्लीज सोडा मला. अहो मी वेडी नाहीये. ऐका माझं. ती लोक तुमच्याशी खोटं बोलतीये. ओ दादा प्लीज गाडी थांबवा. मी माझ्या बाळाला बघायला गेले होते. मी त्याला हात सुद्धा नाही लावला. मला प्लीज वेड्यांच्या हॉस्पिटल मध्ये नेऊ नका दादा. प्लीज गाडी थांबवा. ओ प्लीज सोडा मला. ओ माझं बाळ घरी एकटं आहे. ते माझ्याशिवाय कसं राहणार. प्लीज सोडा मला. माझा अर्जू, प्लीज गाडी थांबवा. ओ दादा प्लीज गाडी थांबवा. मी वेडी नाहीये. तुम्ही अशी मधल्या रस्त्यात गाडी का थांबवली. जा तुम्ही. कोण आहात तुम्ही. गाडी का थांबवली तुम्ही. कोण आहात. मी वेडी नाहीये. मी वेडी नाहीये. गाडी का थांबवली. आणि सर तुम्ही
मणी सर मी वेडी नाहीये, माझ्यावर विश्वास ठेवा. मी हो काहीच हो केलं स्वानंदी, माझा विश्वास आहे तुमच्यावर. आणि नका घाबरू, मी आहे ना तुमच्यासोबत. तुम्ही वेड्या नाही आहात आणि मी असताना कोणीच तुम्हाला वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये पाठवणार नाही. आणि मला हे सुद्धा माहिती आहे, तुम्ही बाळाला मारत नव्हता. नाही, मी बघितलं, ते बाळ आहे आपला. मणी सर हो, पण ही ऍम्ब्युलन्स, हे ड्रायव्हरचे कपडे, मला काहीच कळलं नाही. आज त्यांनी तुम्हाला वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये पाठवायचा प्लॅन केला होता. सुदैवाने मला ते आधी कळलं. अहो मणी सर, तुम्ही? नमस्कार साहेब. नमस्कार. काय रे रमेश, ऍम्ब्युलन्स घेऊन इथे बंगल्यात आलाय? काही आजारी कोणी? अहो काय माहित नाही भाऊ. अहो साहेबांचा फोन आला होता की तातडीने लवकर ये ऍम्ब्युलन्स घेऊन, आणि आम्ही आलो. आता त्यांच्या निधीतूनच तर ऍम्ब्युलन्स घेतलेली आहे. मग त्यांचा आदेश कसा टाळायचा? आणि त्यांनीच सांगितलं की मी सांगेल तेव्हा आतमध्ये या. ओके. रमेश, माझं एक काम करशील? अहो भाऊ, तुम्ही सांगाल ते करेन. अहो तुम्हीच तर मला या नोकरीला लावलं, आणि म्हणून आमचं घर चाललंय साहेब. बर, ऐक. मी रमेशला आधीच सांगितलं होतं, ही गाडी जर तुमच्यासाठी तिथे आली असेल तर ही गाडी फक्त आणि फक्त माझ्या इशाऱ्यावर चालेल. स्वानंदी, मला ना ऍम्ब्युलन्स घराबाहेर बघून डाऊट आलाच होता. मी शहानिशा करायला गेलो, पण अंदाज खरा ठरला शेवटी. त्यांनी तुम्हाला वेडे ठरवून वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये पाठवायचं ठरवलं होतं. म्हणजे माझ्या बाळापासून मला लांब करायला यांनी मला वेडी ठरवलं आणि हॉस्पिटलमध्ये पाठवायचा प्लॅन होता. शी, किती वाईट लोक आहेत ही. हो स्वानंदी, आणि वाईटाला वाईटच भाषेत उत्तर द्यायचं असतं स्वानंदी. ते आपल्याला काही बोलतील, आपण गप्प ऐकून घ्यायचं. आता नाही, आता त्यांचाच गेम खेळून त्यांच्यावरच पलटी करायचा. अठरा वर्ष जुनी आहे ही बॉटल. विंटेज बॉटल, खास आजच्या सेलिब्रेशन साठी काढलेली आहे. म्हणजे इतके दिवस आपण सगळे प्रयत्न करूनही स्वानंदीला घराबाहेर काढू शकलो नाही, पण ह्या मुलीनी एका चुटकीत तिला बाहेर काढलेलं आहे. वाह, जबरदस्त आयडिया काढलीस तू पोरी. थँक्स तनिषा. म्हणजे स्वानंदीला वेड लागलं आणि त्या कापडाला ती साप समजून ओरडायला लागली. पण काका, मी ज्या दिवशी या घरात आले होते ना, त्या दिवशीच म्हणाले होते की हे घर, हे कुटुंब, तुमची सुख दुःख ही आता माझी झाली आहेत. म्हणून मी जे काही केलंय ना, ते माझ्या स्वतःच्या लोकांसाठी, या घरासाठी केलंय. आणि काका, हे असे आभार मानून तुम्ही प्लीज मला परखी नका करू. उलट मावशी आणि तुम्ही मला या घरात आधार दिलाय, माझ्यावर एवढा विश्वास ठेवलाय, त्यासाठी मी तुमचे आयुष्यभर आभार मानायला हवे. तनिषा, एखाद्यानं काम केल्यानंतर त्याचं श्रेय न घेणं हा एकतर मूर्खपणा असतो किंवा धूर्तपणा. तू यातली कायस, मूर्ख का धूर्त? काका, मला जे योग्य वाटलं ते मी केलं. मग आता त्याचा अर्थ ज्याने त्याने स्वतःच्या समजुतीनुसार काढावा. आणि राहिला प्रश्न, मी मूर्ख आहे की धूर्त, ते येणारा काळच सांगेल. हो, असं काय करता?
तुम्ही तनूला धूर्त म्हणताय आणि मूर्ख? मूर्ख तर ती अजिबात नाहीये. तिचं आपल्यावर खूप प्रेम आहे. तिने प्रेमाखातर केलं हे सगळं. ठीक आहे शालिनी, मी मान्य करतो की तनिषाचं आपल्यावर प्रेम आहे. हो, आजच्या दिवशी तरी आम्हाला रागवू नका. हा आजचा दिवस आपल्यासाठी खूप खास आहे. 2 वर्षापूर्वी ती स्वानंदी कामाच्या निमित्तानं आपल्या फॅक्टरीमध्ये जॉईन झाली आणि गेली 2 वर्ष ती आपल्या राशीला लागलेली. आज कुठे ती मार्गी लागली आहे. आज मला शांत झोप लागणार आहे आणि आपल्या कोणाच्याही मनात भीती नसेल की अर्जुनला आपल्यापासून कोणीतरी पळवून नेईल म्हणून. सो लेट्स सेलिब्रेट. सुजितराव, डू द नीडफुल. आवश्यक गोष्टी घेऊन या. येस डॅड, लगेच. काय आहे? स्वानंदी घराबाहेर गेली त्या आनंदात तुम्ही एवढी पार्टी करताय? हो, तब्येतीकडे लक्ष द्या तुमच्या. काय बोलताय तुम्ही? 2 ड्रिंकनी काही होत नाही हो. कसं आहे माहितीये, ड्रिंक घेतल्यानंतर कसं मनाला छान वाटतं आणि मनाला छान वाटलं की शरीराला वाटतं. तुम्ही काळजी करू नका. बरं बाबा, हो दे तुमच्या मनासारखं. या 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 सुजितराव या. Cheers! साहेब, काय रे रमेश, काय झालं? साहेब, स्वानंदी अँब्युलन्स मधून पळून गेली. म्हणजे थँक्यू. आई, तुला येताना कोणी बघितलं नाही ना? अजिबात काळजी करू नको, कुणीही पाहिलेलं नाही. आणि स्वानंदीला घरातनं हाकलण्याच्या आनंदात ते इतके गर्क झाले होते की त्यांचं माझ्याकडे लक्षच नव्हतं. थँक गॉड. कशी आहेस? तू आउट हाऊस मध्ये नाहीये हे कळल्यानंतर आम्हाला संशय आला की तू बंगल्यावर असणार. त्या मणीने बाहेर अँब्युलन्स बघितली आणि त्याला संशय आला. मग त्यांनी राजारामला फोन करून सगळा प्लॅन सांगितला. तुला आणि मला जर का अँब्युलन्स मधनं कुठे टाकून नेण्यात आलं तर काय करायचं? आता आपण इथे नको थांबायला, तुम्ही लगेच निघा. तुम्ही दोघी राजाराम सोबत जा. राजाराम पुढे काय करायचंय ते सगळं सांगितलं. तुमची सगळी सोय राजाराम करेल. ओके ओके मनी सर, तुम्ही काय पण काळजी करू नका. आणि राजाराम, या दोघी माझ्या आयुष्यातल्या सगळ्यात महत्वाच्या व्यक्ती आहेत. असं समज की मी माझं काळीच काढून तुझ्याकडे देतो. प्लीज काळजी घे त्यांची. हो मनी दादा, तुम्ही काय पण काळजी करू नका. मी तुम्हाला वचन देतो, मी या दोघींना काय पण त्रास होऊ देणार नाही. माझ्या फॅमिली मेंबर असल्यासारखं मी त्यांची काळजी घेईन. बरं, निघा लगेच. या. हो. 1 मिनिट. मणी सर, प्लीज स्वतःची काळजी घ्या. आम्ही तुमच्यापासून जरी लांब असलो तरी तुमच्या सोबत आहो असंच समजा. तुम्ही आत्ताच म्हणालात ना की आम्ही तुमचं काळीज आहोत, तसं तुम्ही सुद्धा आमचं काळीज आहात. प्लीज स्वतःची काळजी घ्या. त्या लोकांपासून सावध राहा. तुमचा काय प्लॅन आहे मला खरंच नाही माहिती, पण जो काही प्लॅन असेल तो आपल्या सगळ्यांसाठी चांगलाच असेल याची खात्री आहे मला. ज्याने आपलं बाळ, आपला अर्जुन आपल्याजवळ परत येईल. आणि त्यासाठी मला तुमच्यापासून लांब जरी राहावं लागलं तरी राहायची तयारी आहे माझी. मी तो त्रास सहन करेन, पण तुम्ही स्वतःची काळजी घ्या. 1 मिनिट. ठीक आहे.
हा काळा धागा तुमचं रक्षण करेल, तुम्हाला सगळ्या संकटांपासून वाचवेल. आणि मणी सर, हा धागा आपल्या दोघांमधलं बंधन आहे, ते तुटू देऊ नका. काय? स्वानंदी पळून गेली? हो साहेब. हे वर्षी कशी पळाली स्वानंदी? इतके लोक होतात ना तुम्ही अँब्युलन्स मध्ये, मग तुमच्या ताब्यात पळाली कशी ती सांग? हो सॉरी साहेब, अहो मध्येच गाडी बंद पडली आणि आम्ही सगळे गाडी बंद पडल्यामुळे बघायला गेलो तर स्वानंदी त्याचाच फायदा घेऊन पळाली. आम्ही सगळीकडे शोधलं पण ती आम्हाला सापडली नाही साहेब. डॅड माझी पूर्ण खात्री आहे स्वानंदीला अँब्युलन्स मधनं पळवण्यात मणीचा हात असणार. डॅड माझी पूर्ण खात्री आहे या सगळ्यात मणी इन्व्हॉल्व्ह असणार. नाही नाही, ते कसं शक्य आहे? मणी तर आउट हाऊस मध्येच असेल ना, म्हणजे हे स्वानंदीला घेऊन जाताना तो आउट हाऊस मध्ये गेलेला. पण मॉम माझी पूर्ण खात्री आहे आता मणी आउट हाऊस मध्ये नसणार. आपण डॅड लगेच आउट हाऊस मध्ये जाऊन. तू काय थांबलायस? हा काय केलं कळतंय का तुम्ही? 24 तास देतो, 24 तासात स्वानंदीला शोधलं नाहीत ना हॉस्पिटलवर केस करेन. आउट. मणी सुजितराव आउट हाऊस मध्ये चला. स्वानंदी पळाली म्हणजे धोका आहे आपल्याला. तू मावशी प्लीज शांत हो. स्वानंदी सापडली, तू शांत हो आधी. आणि नाही सापडली तर? ती अर्जुनला पळवून घेऊन गेली तर? नाही नाही, काही करून अर्जुनला सुखरूप ठेवायला हवं. तू शांत हो. हे बघ, अर्जुनला आपण काहीच होऊ देणार नाही, ठीक आहे? अर्जुन आता माझी जबाबदारी. तू शांत हो. अर्जुन रडतोय. मी बघते, तू शांत हो. मी बघते. मणी 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 काय चाललंय हे? सर मला माफ करा, मी स्वानंदीच्या वतीने मी माफी मागतो, पण प्लीज स्वानंदीला वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये नका पाठवू. मी स्वानंदीला घेऊन कुठेतरी लांब निघून जाईल, तुमच्या आयुष्यात घेणारही नाही. प्लीज स्वानंदीला नका पाठवू. हे मणी, नाटक बंद करा आणि सरळ सांग स्वानंदी कुठे आहे? स्वानंदी कुठे आहे म्हणजे? स्वानंदी काय बोलताय? तुम्हीच तर हॉस्पिटलमध्ये पाठवलं ना स्वानंदीला. मणी स्वानंदी हॉस्पिटलमध्ये नाहीये. हॉस्पिटलमध्ये नाही म्हणजे स्वानंदी अँब्युलन्स मधून उतरून पळून गेलीये. काय? स्वानंदी पळून गेल्या? पण कुठे? स्वानंदी पळून गेल्या हीच गोड बातमी तुमच्या तोंडून ऐकायची होती साहेब मला. आता अडकलाय तुम्ही माझ्या जाळ्यात. स्वानंदीला शोधायला तुमची माणसं पाठवायच्या आधी स्वानंदी सुरक्षित ठिकाणी पोहोचलेल्या असतील. या मॅडम, या आत या. या कोणी या. सॉरी मॅडम, जागा जरा लहानच आहे. त्याचं काय झालं, मणी सरांनी घाईघाईने आणि अचानकपणे मला जागा शोधायला सांगितली, त्यामुळे मला वेळच मिळाला नाही मोठी जागा शोधायला. अहो दादा, असं काय करताय तुम्ही? आमच्यासाठी जागा शोधली हेच खूप महत्वाचं आहे. आणि तुम्हालाही माहिती आहे आम्ही सुद्धा साधीच माणसं आहोत. आमचं घर सुद्धा साधं आहे आणि
जागा मोठी असण्यापेक्षा जागा गुप्त असणं जास्त महत्वाचं होतं आणि ती आहे. सरपोतदारांच्या घरात तर हाहाकार माजला असेल. इगो हट झाला असेल आता त्यांचा. म्हणजे त्यांच्या हातावर तुरी देऊन स्वानंदी गायब कुठे झाली. सगळ्या माणसांना कामाला लावलं असेल. स्वानंदीला शोधून काढण्यासाठी मुंबई पिंचून काढेल तो माणूस. अहो मॅडम, तुम्ही टेन्शनच घेऊ नका. अहो, लाख माणसं जरी त्यांनी शोधायला लावली ना तरी ही जागा त्यांना सापडणार नाही. हा, फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, या खोलीच्या बाहेर तुम्ही जायचं नाही. तुम्हाला जर काय लागलं तर मी आहे, मला सांगा, मी आणून देतो. पण तुम्ही बाहेर जायचं नाही आणि कुणाला आतमध्ये घ्यायचं नाही, कारण तुमच्या सिक्युरिटीचा प्रश्न आहे ना, म्हणून. बरोबर बोलताय तुम्ही. तुमच्या सांगण्याप्रमाणेच वागू आम्ही. आम्हीही बाहेर जाणार नाही आणि कुणाला आतही येऊ देणार नाही. बरं, तुम्हाला काही लागलं तर मला सांगा, मी लगेच जाऊन येतो. थँक्यू. चला, येतो. बरं झालं मॅडम, राजाराम दादा अगदी देवासारखे धावून आले. नाहीतर कुठे गेलो असतो आपण, काय केलं असतं. देवी आईचीच कृपा म्हणायची. मॅडम, मणी सरांना कळवायला पाहिजे ना, आपण पोचलोय हे त्यांना सांगायला हवं. नाहीतर ते टेन्शन घेत बसतील. मी फोन करते त्यांना. जर मणीनं मदत केली नाही तर मग स्वानंदीला पळून जायला मदत कोणी केली असेल? पण आता स्वानंदीला कुठे शोधणार आपण? त्यांची मानसिक स्थिती बघितली ना तुम्ही. त्या जर चुकीच्या माणसाच्या हाती लागल्या ना तर साहेब प्लीज तुम्ही फोन करा ना. तुमचे काही संपर्क आहेत, फोन लावा ना, पोलिसांना फोन लावा, काहीतरी करा ना साहेब. फोन घे. फोन उचल. डॅड, स्वानंदीचा फोन आहे. फोन उचल. घे. फोन उचल. हा, फोन स्पीकरवर ठेव. आम्हाला कळू दे स्वानंदी कुठे लपली येते. घे फोन, घे, उचल.